सर केव्हा सुरू करायचंय? एक 5 मिनिटात लोक जॉईन होत आहे. चालेल. सर आधी कोण बोलणार आहे? समाधान समाधानची गोष्ट हा चालेल. पोस्टर मध्ये आहे ना तसं. चालेल सर. असंच आहे ना पोस्टर. विशाल भाऊंनी इंग्रजी मराठी दोन्ही मध्ये पोस्टर केले. दोन्ही मध्ये. हो सर. समाधान भाऊ, आवाज येतोय का माझा? हा येतोय. थोडा कमी येतोय. ते चॅट बॉक्सला लिंक टाकली आहे, कोणाला पाठवायची असेल तर फेसबुकची लिंक आहे बघा. लाईव्ह पण चालू आहे. लाईव्ह वर क्लिक करावं लागेल का? नाही, तुम्हाला जर कोणाला पाठवायची असेल ना तर मी चॅट बॉक्सला टाकली आता. तुम्हाला पर्सनलला पण टाकतो मी, व्हॉट्सअपला पण पाठवतो. हो. बाहेर निघावं लागेल का? नाही, तुम्ही तिथंच राहा, काही बाहेर जाऊ नका. हा, व्हॉट्सअपला टाकतो मी तुम्हाला. शेतात आहे का घरी आहे समाधान भाऊ? तुमचा आवाज खूप कमी झाला, आधी चांगला होता स्पष्ट. हा, हे जरा माझा मोबाईल आवाज कमी होता, स्पीकरवर केलं इथे ब्लूटूथ वरती. आला का आता? बर. हो. आणि शेतात कसं आहे, पावसाचं वातावरण असल्यामुळे आपली मीटिंग कॅन्सल होऊ शकते, म्हणून घरी येऊन करावं लागतंय ना. बरं, ठीक आहे. निंबाळकर सर, तुम्ही प्रस्तावना सुरू करता का?
हेलो हेलो निंबाळकर सर. सर माझा आवाज येतोय का बोधनकर सर? हो, तुमचा आवाज क्लिअर आहे. आवाज येतोय सर. क्लिअर आहे. ओके ओके. निंबाळकर सर, तुम्ही प्रस्तावना सुरू करा ना. हॅलो सर, आवाज येतोय? हॅलो. हा सर, येतोय येतोय. बोला ना निंबाळकर सर. हो, आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मला. सर येतोय आवाज तुमचा. हा हा, एक मिनिट, मी बाहेर येतोय. हो, येतोय सर आवाज? हो, आता क्लिअर एकदम. हो. कोण बोलतंय सर आता? समाधान जी बोलतायत, समाधान ठुबे सर बोलतायत का? आधी प्रस्तावना द्या, परिचय त्या मॅडम करून देणार आहेत. बर. आपलं तापी नदीचं जे चाललंय त्याबद्दल सांगा. चला, सर्वांना आज 3 ऑक्टोबर आहे. प्रथमतः महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आज तापी नदीचं खोरं याच्या माध्यमातून आपला हा 10वा वेबिनार आहे. आणि या वेबिनार मध्ये आपले आज 2 व्यक्ती बोलणार आहेत, श्री समाधानजी ठुबे आणि आपले जे ज्यांनी हे गाडं उभं केलंय आणि त्याचं मूळ रूप सर्वांना एकत्र घेऊन चालायचा विचार केलाय, असे आपले श्री विनोदजी बोधनकर सर. आज आपण या दोघांचे विचार ऐकून घेणार आहे. तर या छान अशा वेबिनार 10व्या वेबिनार मध्ये आपण या दोघांचे विचार आपण ऐकून घेऊ. धन्यवाद सर. हो. सर करायची आहे का सुरुवात?
हॅलो. हॅलो. हा विशाल भाऊ, करायची का सुरुवात? हो, अनम्यूट करताय. मला तर सुरू करावं. हो सर. त्यांचं इंटरनेट बंद झालं मला वाटतं. तापी नदी खोरे या आपल्या स्वतंत्र, तर आवाज येतोय सगळ्यांना? हो. तापी नदी खोरे या आपल्या स्वतंत्र वेबिनार मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. हा जो आपला वेबिनारची ही जी शृंखला आहे ही आधी राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आणि त्यातून हा पोट वेबिनार, सब वेबिनार सुरू झालेला आपल्या फक्त तापी नदीसाठी. आणि फक्त आणि फक्त तापी नदीला जाणून घेण्यासाठी आपण आतापर्यंत जवळपास 9, मला वाटतं हा 10वा वेबिनार असेल. तर एवढे आपले स्वतंत्र वेबिनार झालेले आहे. प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आपला हा वेबिनार असतो. पण आजचे आपले जे वक्ते मिळालेले आहेत आपल्याला, समाधानजी यांच्या आग्रहास्तव आपण हा मागच्या रविवारी जरी आपला वेबिनार झालेला असला तरी पुढे ते आपल्याला उपलब्ध होणार नाहीयेत. त्यांचं शेड्यूल व्यस्त होतं म्हणून आपण आता लगेच पुढच्या रविवारी हा वेबिनार घेतलेला आहे. तर जे आपले वक्ते आहेत, श्री समाधान, मुक्काम पोस्ट पिपरखेड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी हाडाचे शेतकरी आहेत. ते शेती करतायत. त्यांची शेती फक्त 4 एकर आहे. तरी सुद्धा सुभाष पाळेकर, डॉक्टर सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रज्ञानानुसार ते शेती करीत आहेत आणि त्यांनी आपल्या या प्रयोगातून सर्व शेतकऱ्यांपुढे एक आदर्श घालून दिलेला आहे. त्यांची जी पिकं आहेत, आतापर्यंत शेतकरी पुन्हा पुन्हा एकच एक पीक घेत होते किंवा नगदी पिकांच्या मागे लागून आपल्या जमिनीचा सगळ्यांनी जी सुपीकता होती ती घालवून टाकलेली आहे. पण तसं न करता समाधान फुगेची आपल्या केळी, शेवगा, भाजी अशी व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये त्यांनी ठेवलेली आहे. तर त्यांच्या संपूर्ण शेती प्रयोगाविषयी आपण या वेबिनार मध्ये आता माहिती घेणार आहोत. मी आदरणीय श्री समाधान विक्रम फुगे यांना विनंती करते. अजून त्यांची अजून एक ओळख आहे की ते स्वतः एक पेंटर पण आहेत. म्हणजे शेतकरी आणि पेंटर असे 2 विरोधी क्षेत्र ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. धन्यवाद. समाधान भाऊ, हा बोला. करा ना सुरू तुमचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या ह्या वेबिनारच्या प्रोग्राम मध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी SNF सुभाष पाळेकर नैसर्गिक तंत्राने तंत्र चाळीसगाव यांच्या वतीने मी धन्यवाद करतो. आणि मी एक SNF शेतकरी आहे आणि जवळजवळ मी कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाने मी शेती करतो. जवळजवळ माझं हे 10वं वर्ष आहे आणि 10 वर्षामध्ये मी जवळजवळ गुरुजींचे सर्वच प्रकारचे पिकं ही भाजीपाला आणि किंवा फळं याच्यावर मी संशोधन करून काम केलेलं आहे. आणि याच्यात मला आलेला जो अनुभव आहे तो मी आज तुम्हाला सर्वांना शेअर करणार आहे. आणि काही कोणाचे प्रश्न असतील त्याचे उत्तर पण मी द्यायला तयार आहे. कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर नैसर्गिक तंत्राने शेती करणं खूप काळाची गरज झालेली आहे. हेच एक भविष्य आहे मित्रांनो. कारण की आज बघायला जर गेलं तर आज ग्लोबल वॉर्मिंग सारखे जो प्रकार घडत आहे तो हा सर्व निसर्गाचा समतोल राखून आओ नदी को जाने समन्वय का समन्वय. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? बोला बोला समाधान भाऊ. होत नाही. कारण की आज जर बघायला गेलं तर आज अतिवृष्टी ढगफुटी सारखे जे प्रकार घडताय आणि कधी पावसाळ्यामध्ये अति उष्णतामान, या उष्णतामानमध्ये शेतकरी पूर्ण एक देशोधडीला लागलेला आहे आणि निसर्ग साथ देत नाहीये.
तर याला कारण असे आहेत की आपलं जागतिक तापमान जे आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि याला जर याला नैसर्गिक शेतीची जोड असली आणि जर सुभाष पालेकरचं तंत्र जर तुम्ही परिपूर्ण राबवत असाल तर याच्यानी बरीचशी समस्या आपली कमी होऊ शकते. त्याच्यात आर्थिक पासून तर शेतीचं एक जी परिस्थिती आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट तंत्र हे एक शाश्वत तंत्र आहे. जसं काही गुरुजींच्या 4 चतुसूत्रीचा वापर केला गेला पाहिजे. जसं काही बीजामृत, जीवामृत, वापसा आणि आच्छादन यासारखी 4 चतुसूत्रीचा वापर होणं गरजेचं आहे. जसं की आज बघायला गेलं तर आज खूप पाऊस पडतोय, परंतु केमिकलच्या शेतांमध्ये जर आज बघायला गेलं तर आज पूर्ण शेतामध्ये पाणी तुंबलेलं आहे. अर्धी पिकं तुमची तुंबलेली आहे, पाण्यामध्ये तरंगत आहे आणि त्याच्यात तुमचं जे पीक आहे ते पूर्ण पाण्यात बुडालेलं आहे. परंतु कृषी ऋषी सुभाष पालेकर नैसर्गिक तंत्राने जर शेती केली तर त्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी तुंबलेलं नाही. विशेष म्हणजे त्या शेतामध्ये वापसा शेती लवकर तयार होते, म्हणजे चतुर्थीचा पूर्ण वापर होतो. म्हणजे की जे जीवामृत हे त्याचं जीवाणूचं विरजन आहे. ज्या टायमाला आपण जीवामृत ज्यावेळेस आपल्या जमिनीत टाकतो त्यावेळेस अनंत असे कोटी जीवाणू आणि ह्युमस तयार होतात. आणि ते ह्युमस जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये असे अनंत असे होलं पडतात आणि पहिल्या ओलामधून घुसतात, दुसऱ्या ओलामधून बाहेर येतात. आणि त्या जमिनीमध्ये जे अतिरिक्त पाणी असतं, जे आपलं अवकाळी पाऊस म्हणा किंवा असं ढगफुटीचा पाऊस असो, तर ते शेतात पाणी न तुंबता हे पाणी त्या जमिनीमध्ये त्या ओलांमधून ते भूजल साठ्यात जमा होतं आणि जमा झाल्यानंतर ते त्याचं पाण्याचा निचरा होतो आणि जमीन ही आपली वापसा स्थितीमध्ये तयार होती. म्हणजे जर तुमचं जर रासायनिक शेतामध्ये जर पाणी तुंबलेलं असेल तर पण आमच्या एसटीने तंत्राने ते शेतामध्ये पाणी तुंबत नाही. हा एक मोठा मुद्दा झालेला आहे. दुसरी गोष्ट तिथे केमिकलच्या शेतामध्ये काय असते परिस्थिती की ते केमिकल टाकून पूर्ण शेती ही कडक बांधलेली असते आणि टणक बनल्यामुळे ते पाणी जे आहे त्याचा जमिनीत सर्क्युलेशन होत नाही आणि भूजल साठ्यात जमा होत नाही. ते पाणी हे बांध फोडून आणि बाहेर शेताच्या बाहेर निघायचं प्रयत्न करतं. म्हणून आपलं शेताचं, आपल्या पिकाचं, आपल्या जमिनीचं, आपल्या मातीचं हे सर्वच नुकसान आपलं रासायनिक शेतीमुळे हा ह्रास व्हायला लागतो. परंतु कृषी ऋषी सुभाष पालेकरच्या तंत्रानुसार आपल्याला हा नुकसान सहन करावा लागायची, म्हणजे सहन होतोच. दुसरी गोष्ट त्याचा आर्थिकचा जर विचार केला तर आज जर बघायला गेलं तर आज एवढा मोठा खर्च केलाय शेतकऱ्यांनी की तो शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला जो घास आहे तो निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे. आज समजा 50 एकर क्षेत्र असेल, 50 एकर क्षेत्रासाठी 2 लाख रुपये खर्च येतो रासायनिक मध्ये, परंतु हातात आज 2 लाख रुपये टाकून सुद्धा काही देण्यासारखी स्थिती नाहीये. परंतु आज आम्ही जो प्रयोग केला, आज आम्ही जे सर्वे करतोय की कृषी ऋषी सुभाष पालेकर नैसर्गिक शेती केली तर त्याला लागणारा खर्च हा 0 आहे आणि आंतरपिकातून पैसा मिळतो आणि मुख्य पीक हे बोनस मध्ये राहतं. म्हणून आज जर बघायला गेलं तर माझ्या शेतात 4 एकरामध्ये मी 5 पिशव्या कपाशीच्या लावलेल्या आहे. बाकीचं जे 75 एक मॉडेल तयार केलेलं आहे. परंतु आज 5 पैशांना मला फक्त जी मेहनत आहे, माझे श्रमदान तेच मी खर्च केलेलं आहे आणि त्या श्रमदानावर फक्त मला 3 ते 4 हजार रुपये खर्च आलेला आहे. आणि आज माझ्या शेतामध्ये घरामध्ये कमीत कमी 2 ते 3 क्विंटल कापूस आज रेडी पडलेला आहे. म्हणजे आज जर त्याचा विचार केला तर आज 5,000 रुपये क्विंटलने जरी झाला तर आज 15,000 रुपये माझ्या घरात आलेले आहे आणि खर्च फक्त माझा 3 ते 4 हजार रुपये झालेला आहे. परंतु अजून अपेक्षा भरपूर आहे, कापसाची भरपूर अपेक्षा आहे. परंतु कापूस हा ओला होत आहे, कारण की निसर्ग हा वरून दिवसा ऊन पडतंय आणि रात्री पाऊस पडतोय, त्यामुळे कापूस भिजला जातोय. म्हणून याला नुकसान हा निसर्गाचाच आहे. परंतु बाकीचं जे कपाशीची क्वालिटी आहे किंवा जे फळ वगैरे जी कैरी असेल तिची खरंच क्वालिटी एक नंबर आहे. आज 50-60 कैरी माझी झाडावरती पक्की आहे. तर त्यात जर मायनस जरी झालं तर 10-20 कैरी मायनस होईल, पण तरी सुद्धा माझं 30-40% जे उत्पन्न येणार आहे ते कमीत कमी 60% येणार आहे. जर रासायनिक शेतीमध्ये जर आज 100% नुकसान झालेलं असेल, माझं फक्त 10 ते 20% नुकसान झालेलं आहे आणि माझं 70 ते 80% उत्पन्न आज माझं हमीचं आहे. आज मी जाहीर करतो. आणि मी वेगवेगळे शेतात सगळे प्रकारचे प्रयोग केले आणि शेतामध्ये प्रयोग करत असताना जर आपण ट्रॅप पिकं लावणं खूप गरजेचे आहे. की जसे काही कापूस लावल्यानंतर त्याच्यामध्ये आंतरपिकं एक दल द्विदलचं लावणं गरजेचं आहे. झेंडू लावणं गरजेचं आहे. म्हणजे एक दल जर लावलं, द्विदल जर लावलं तर त्याच्यापासून नायट्रोजन तयार होऊन ते आपल्या पिकांना पुरवठा करतं. आणि जे ट्रॅप असतात ते मवा थ्रिप्स वगैरे याच्यासाठी जे मित्र राक्षस किडे असतात, राक्षस किडींला ते खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर ते उपजीविका करतात.
परंतु त्या उपजीविका त्या राक्षस किडींवर मित्रकीड आकर्षित करणं खूप गरजेचं आहे. आणि जेवढे राक्षस कीड आहे आपल्या सृष्टीमध्ये किंवा निसर्गामध्ये, तेवढंच मित्रकीड पण अस्तित्वात आहे. परंतु मित्रांनो, आपण केमिकल टाकल्यामुळे काय होतं की ते केमिकलमुळे आपल्या शेतामधले जे राक्षस आणि मित्रकीड हे सर्व पळून जातात आणि मरून जातात, आणि आपल्या शेतावर जे नैसर्गिक आपत्तीला किंवा पिकाची रोग प्रतिकार शक्तीची पिंड असतात ते नाहीसे होतात. त्यामुळे आपल्या नुकसान झालं असं वाटतं. परंतु जर केमिकल विरहित जर शेती केली किंवा आपण केमिकल नाही टाकलं तर आपल्या शेतामध्ये सर्व प्रकारचे जीव जंतू याच्यामध्ये वास्तव करतात. आणि आपला सिद्धांत आहे सुभाष पालेकर सर, समाधान भाऊ, आवाज गेला तुमचा, आवाज नाही येते. डायरेक्ट फोनवर बोला बरं, बहुतेक ब्ल्यूटूथचा आवाज नाही येते. हॅलो, हा आता येतोय आवाज. हा, तर अशा पद्धतीने शेती करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो. आज बघायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये वापसा खूप महत्वाचा आहे. आज जर बघायला गेलं शेतीला जे शेतकरी आहे ते पाणीचं मुबलक साठा असल्यामुळे त्यांना वापसा सुद्धा आजपर्यंत माहित नाही की वापसा कशा पद्धतीने ओळखला जातो. वापशामध्ये म्हणजे मातीमध्ये दोन माती कणच्या समूहामध्ये 50% वाफ आणि 50% हवा ज्यावेळेस आपल्या मातीमध्ये निर्माण होते त्या टायमाला वापसा तयार होतो. आणि वापसा जर राहिला तर आपल्या शेतामध्ये रोगराई, पीक किंवा जे पिकाची जी मुळ्या घेण्याची जी जमिनीमध्ये जी हवा घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती जास्त डेव्हलप होते. आणि हवा घेतल्यामुळे मुळ्या एकदम डेव्हलप होतात आणि मुळ्या कूच होत नाही आणि पिकाचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून आपल्या शेतामध्ये वापसा खूप गरजेचा आहे. आणि दुपारची जी आता काही लोक जे असतात मुबलक पाणी देतात, पाणी भरपूर देतात, परंतु पाणी हा जास्त दिलं पाहिजे शेताला. जास्त पाणी दिलं तर आपलं नुकसान होत. दुसरी गोष्ट आच्छादन खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आच्छादनाखाली सगळं आणि किंवा पाचटीचं करा, गवताचं करा. आणि शक्यतो जे आच्छादन जे आहे ते पाचटीचं पण चालतं, अतिउत्तम आहे. आणि जर काँग्रेस गवत आणि तरोट्याचं जर केलं तर ते त्याचा उत्तम चांगला रिझल्ट आहे. आपण म्हणतो की त्याचं बीज पडतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पिकामध्ये गवत होतं असं आपण ते बरोबर. पण मित्रांनो, जर गव्हाच्या आच्छादनाच्या जे बीज पडलेलं असतं त्याचे उतारा होतो, त्याला जर ऊन आणि हवा जर नाही लागले तर ते उतरत नाही. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं नायट्रोजन त्याच्यामध्येच आहे आणि आपल्याला नायट्रोजनची जी कमतरता आहे ती भासत नाही. दुसरी गोष्ट आला विषय पोटॅश आणि पालाचा, तो जे जीवामृतद्वारे आपण जे गाईचं जे गोमूत्र आणि जीवामृत टाकून जे विरजन टाकतो त्या विरजन पासून जे हुमस तयार होतं म्हणजे जे गांडूळ तयार होतात, त्या गांडूळची जी विष्ठा असते त्या विष्ठेमध्ये पोटॅश, पालाश सर्व प्रकारचं कंटेन आपल्याला उपलब्ध होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कमतरता जमिनीमध्ये भासत नाही आणि आपलं पीक हे जोमानं उभं राहतं. आणि ते एक चांगलं विषमुक्त आणि सुदृढ आणि कर्जमुक्त अशी ही पीक उत्पन्न तयार होतं. आणि त्याला पिकाला मागणी पण चांगली आहे आणि त्याला मार्केटिंग चांगली आहे. आणि स्वतः जर ग्राहकांपर्यंत तुम्ही पोहोच केलं तर त्याला नक्कीच तुम्हाला मार्केट मिळतं. आणि दुसरी गोष्ट जमिनीमध्ये जमिनीची जी सुपीकता आहे ती चांगल्या पद्धतीने सुदृढ आणि पॉवरफुल होते. आज मी माझ्या शेतामध्ये एक पंचस्तरीय मॉडेल उभं केलेलं आहे. त्या पंचस्तरीय मॉडेलमध्ये मी 25 गुंठ्याचा मॉडेल तयार केलेला आहे. त्या 25 गुंठ्यामध्ये 125 मोसंबी लावलेली आहे, 100 पपई लावली आहे, 100 केळी लावलेली आहे आणि 100 शेवगा लावलेला आहे. आणि 18 फुटाचा मधला पट्टा आहे. त्या पट्ट्यामध्ये 2 बेड टमाटा, 2 बेड वांगी, 2 बेड मिरची, 2 बेड भेंडी, 2 बेड गवार. आणि जे टमाट्याच्या जे खालचे जे बेड असतो त्या बेडच्या पोटाच्या सरीला त्याला पत्ता कोबी लावलेली आहे. दुसऱ्या बाजूला गाजर, मुळा, बीट अशा पद्धतीचं लावलेलं आहे. आणि दोघं जे गंधवर्गीय जे पिकं आहे आपल्या त्या कंदवर्गीय पिकांच्या मध्ये तुम्ही मेथी लावू शकतात, पालक लावू शकतात, कोथिंबीर लावू शकतात. म्हणजे जे आपण खुडून आपण घरापर्यंत आपण पोच करू शकतो. आणि असं एक 25 ते 30 प्रकारच्या ज्या भाज्या आहे त्या आपण त्या शेतात लावलेल्या आहे. आणि जे बांधाचं जे वन भिंत म्हणून आजूबाजूला वेलवर्गीय लावलेला आहे, ज्याच्यामध्ये काकडी, दुधी भोपळा, परत गिलक, दोडकं, कारलं असं सर्व प्रकारचं वेलवर्गीय भाज्या
आजूबाजूला लावलेले आहे. त्याच्यानं एक संरक्षण भिंत पण तयार होते आणि आपल्या जागेचा सदुपयोग पण केला जातो. तर अशा पद्धतीने ते एक मॉडेल उभं केलेलं आहे. आणि ते विक्री व्यवस्था जी आहे ती माझी स्वतःचीच आहे. मी चाळीसगावमध्ये माझं जे भाज्यांचं जे विक्री आहे ती स्वतः घरपोच डिलिव्हरी करतो. व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे माझा, त्या ग्रुपमध्ये मी विक्री करतो. त्याच्यामध्ये माझ्या शेतातलं जे धान्य असेल, उडीद, मूग किंवा भाजीपाला, हे सगळं त्या ग्रुपवर विक्री होते. तसं इतर शेतकऱ्यांचा काही माल असेल जो माझ्याकडे नसेल तो मी त्या ग्राहकांना पुरवठा करतो. जसं ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल. दुसरी गोष्ट, पपईच्या पिरियडमध्ये पपईचं सीझन मी करू शकतो. मोसमी आले तर मोसमीचं सीझन करू शकतो. आणि केळी जी लावली 100च का लावली असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. की 100 केळी का लावली आहे, की 100 केळीपासून एक घड तयार होतो. म्हणजे एका घडाचा मी किलोप्रमाणे ते वेट करून ते विकणार आहे. जसं आज त्याचं जर बाजारामध्ये जर बघायला गेलं तर आज 50 रुपये 60 रुपये डझन केळी आहे. तर ती केळी आपण ती ग्राहकाला घरी कच्ची देतो आणि ती घरीच पिकवायचं त्याला मेथड शिकवतो. म्हणजे जी घरी पिकवून ती बिना केमिकलची आपण ती घरात खाऊ शकतो. हा एक त्याच्यात मी पर्याय शोधलेला आहे. किंवा तुम्ही त्या केळीपासून तुम्ही चिप्स बनवू शकता, वेफर्स बनवू शकतात. आणि तळताना मात्र ते जे तेल आहे ते एक शेंगदाणा तेल मध्येच तळलं गेलं पाहिजे. ते सगळ्या त्याच्या निविष्ठाच्या वापरल्या गेल्या पाहिजे, ह्या तेलाच वापरल्या गेल्या पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण ते पॅकिंग करून त्या आपल्या ग्राहकांना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार उत्पन्न किंवा दर्जेदार अन्न आपण त्या ग्राहकापर्यंत देऊ शकतो. म्हणून आज मला जे शिकायला मिळालं ते आज गुरुजींमुळे एक माझे आदरणीय आहे आणि त्यांच्यामुळे आज मी ही शेती करू शकतो आहे. मित्रांनो, ही शेती करणं खूप काळाची गरज आहे. हेच एक भविष्य आहे. रासायनिक शेती हे भविष्य नाही किंवा सेंद्रिय शेती हे भविष्य नाही. SPNF सुभाष पालेकर नैसर्गिक शेती तंत्र हे एक भविष्य आहे, एक शाश्वत आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं खत लागत नाही किंवा खर्च लागत नाही. आपल्या शेतावरच्या बांधावरचा जो बांधावर जे उगलेले जे झाडं वनस्पती याचा संसाधन वापरून आपण त्या पासून शेती तयार करतो. आणि त्या शेतीवर जे आलेलं उत्पन्न आहे ते एक चांगल्या दर्जेदार मालापासून आपण ते विक्री करू शकतो. दुसरी गोष्ट, आपण ज्या शेतामध्ये हिंदू धर्मामध्ये एक गाईचं एक खूप मोठं हिंदू धर्मामध्ये गाईचं पावित्र्य मानलं जातं. आणि त्या गाईचं संगोपन पण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्या गाईपासून आपल्याला चांगलं पौष्टिक दूध मिळू शकतं, दुधापासून दही मिळू शकतं आणि त्याच दुधापासून दही करून त्याच्या ताकपासून आपण पिकांवर फवारणी पण करू शकतो. दुसरी गोष्ट, त्या शेणापासून त्या गोमित्राचा जीवामृतद्वारे आपण वापर करू शकतो. म्हणजे त्या एका गायीपासून आपल्याला पूर्ण शेतीचा जो खर्च आहे तो पूर्ण कमी करता येऊ शकतो. आणि गायीच्या दुधापासून आपल्याला उत्पन्न पण मिळू शकतं. आणि तिथला चारा घ्यायचा, गवत घ्यायचं, गायीला चारा पाणी करायचा आणि त्याच्यापासून शेणा गोमित्रापासून शेतीचा खर्च काढायचा. म्हणजे एक गाय आपल्याला कमी वर्षाला 1 लाख रुपयाचा फायदा. तुमच्याकडे गिर गाय असेल किंवा इतर देशी गाय असेल तर ती शकतात. आणि शेणगोमित्र तुम्ही शेती करू शकतात. म्हणून गायीचं महत्व खूप महत्वाचं आहे आपल्या शेतामध्ये. आणि अशा माझी नुकसान मध्ये नाहीये आणि चांगल्या पद्धतीने मी त्याचं उत्पन्न घेऊन ते चांगल्या पद्धतीने काही प्रश्न असतील तर मी त्याचे उत्तर द्याल. काही कोणाचा असेल तर मी मला आमंत्रित केल्याबद्दल मी धन्यवाद करतो. धन्यवाद. धन्यवाद समाधान भाऊ. तुम्ही बोधनकर सरांचं लेक्चर होईपर्यंत थांबा. बऱ्याच जणांचे प्रश्न आहे ते आपण नंतर घेऊया. चालेल चालेल. ओके. महाजन मॅडम आहात ना तुम्ही? हॅलो. हा बोला. हो सर. हा, बोधनकर सरांचा परिचय. हो सर. हो. आजच्या वेबिनारमध्ये आपल्याला जे दुसरे वक्ते लाभलेले आहेत ते नेहमीच आपले मार्गदर्शक आहेत. असे आपले आदरणीय श्रीयुत विनोद बोधनकर सर. सागर मित्र अभियानाविषयी ते आपल्याशी आज बोलणार आहे. सरांचा खरं तर म्हणजे परिचय मी देऊ शकणार नाहीये कारण की इतकं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि प्रत्येक वेबिनार ते अगदी लक्षपूर्वक ऐकून त्यावर आपल्याला सारांश पण आपल्याला सांगत असतात.
तर अशा व्यक्तीचा परिचय माझ्याकडे आलेला आहे. तर मी माझ्या परीने प्रयत्न करते. जर काही माझ्याकडून चूक झाली तर सर कृपया माफ करा. सरांनी जवळपास 11 राज्य आणि 4 युनियन टेरिटरीज यामध्ये रिव्हर बेसिन काउन्सिल जलबिरादरी यासाठी सर कन्व्हेनर म्हणून काम करत आहेत. तसंच जलसाक्षरता केंद्र यशदा महाराष्ट्र इथे जलनायक म्हणून सर कार्यरत आहेत. समन्वय किंवा आओ नदी को जाने हे जे आपले सध्या वेबिनार सुरू आहेत, नॅशनल वेबिनार सिरीज, तर या जलबिरादरीचे सर जॉईंट कोऑर्डिनेटर आहेत, सहसमन्वयक आहेत. त्यानंतर रोस्कर वसुंधरा हा जो पुण्याचा राम नदी रेस्टोरेशन मिशन पुणे डिस्ट्रिक्ट, तर याचे पण सर फाउंडर मेंबर आहेत, संस्थापक आहेत. त्यानंतर सागर मित्र अभियानाचे जॉईंट फाउंडर आणि डायरेक्टर पण आहेत. जवळपास आतापर्यंत 2.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत सर पोहोचलेले आहेत आणि या अभियानामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधील अनेक शाळांपर्यंत सर पोहोचलेले आहेत आणि पुण्यात जवळपास सर्वच शाळा 90% शाळा म्हणूया आपण सरांनी कव्हर केलेले आहेत. सागर मित्र अभियान हा जो प्रोजेक्ट आहे हा सरांनी फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित न ठेवता तो आतापर्यंत अनेक देशांमध्ये पोहोचवलेला आहे. पैकी तसंच न्यूयॉर्क लिनन्स किड्स वर्ल्ड न्यूयॉर्क इथे सुद्धा अभियान प्रोजेक्ट, त्यानंतर ग्लोबल इंटरनोड फॉर एज्युकेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट बेनिमेलल सागर मित्र मोरोक्को नॉर्थ आफ्रिका इथे सरांनी या सागर मित्र अभियानाचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि हा आपला जो हे जे अभियान आहे हे ग्लोबल केलेलं आहे. सरांना 2017चा राष्ट्रीय स्तरावरचा जल ऋषी सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बिजापूर कर्नाटका इथं डॉक्टर राजेंद्र सिंग आणि कर्नाटकाचे जे कोर मेंबर आयुष्मान भारतचे होते त्यांच्या हस्ते सरांना हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट इथे सुद्धा सर पॅट्रॉन मेंबर म्हणून काम करत आहेत. तर अशा प्रकारे सरांचं जे कार्य आहे ते अथांगपणे अविरतपणे हे आहे व्याप्ती. तसं सरांचं एक काम आहे ज्याला कुठेही मर्यादा पण आहे असं म्हणू शकत नाही, मर्यादितपणे अखंडपणे सुरू आहे. आणि आपल्या अशा प्रत्येक वेबिनार मध्ये सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभत असतात. तर मी आदरणीय बोधनकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. खूप खूप धन्यवाद. विशाल भाऊ, थोडी तुमची मदत लागेल की माझा आवाज येतोय का बरोबर? हो येतोय सर. सर फक्त एक रिक्वेस्ट होती, हिंदीत आणि इंग्लिश मध्ये बोललं तर बरं होईल. हिंदी आणि इंग्लिश का? हा 2-3 लोक जे त्यांना बर हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलतो. येस. माझा आवाज ठीक आहे ना? बदलायची काही गरज आहे? नाही. बरं ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवलं. तापी नदीचा पवित्र स्पर्श झाला आणि पालेकर गुरुजींबद्दल समाधान सरांनी जे बोलले ते खूपच महत्वाचं वाटलं. सगळ्यात महत्वाचं की आज आपला शेतकरी तिथे खूप पाऊस झाल्यामुळे
10 फूट पाणी आलेलं हे दिसत होतं आणि समाधान भाऊ असं म्हणाले की जिथे पालेकर गुरुजींच्या पद्धतीची शेती आहे तिथे हे असं पाणी तुंबत नाही, म्हणून हे किती महत्वाचं आहे. काही बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतोय का? ठीक आहे, विशाल कंटिन्यू करू मी? येस सर, येस सर. तर मला मला बोलायचं होतं की पालेकर गुरुजींच्या पद्धतीने समाधान भाऊ जे काम करतात त्यातलं सगळ्यात महत्वाचं मला राहत नाही. सागर मित्र सुरू करायच्या आधी मला असं म्हणावं असं वाटतं की सर्वप्रथम ते म्हणाले की कितीही फ्लडिंग झालं, कितीही पाणी आलं तरी जिथे पालेकर गुरुजींच्या पद्धतीने शेती झालेली आहे तिथे ते पाणी जास्ती मुरतं आणि असं वरती राहत नाही. हे ऐकूनच मला कितीतरी हायसं वाटलं, कारण असंख्य आपले शेतकरी आता त्या प्रॉब्लेम मध्ये आहेत, कारण त्यांनी केमिकल शेती केल्यामुळे तिथली जी जमीन आहे ती कठीण झालेली आहे. आणि पालेकर सरांचं जे मला समजलं, समाधान भाऊ बोलत होते की जे जीवाणू तयार होतात, लक्षावधी जीवाणू तयार होतात आणि ते तिथली जी माती आहे ती भुसभुशीत ठेवतात. मला फारसं शेतीबद्दल माहित नाही, पण समाधान भाऊ जे प्रत्यक्ष कार्य करतात 4 एकर वरती आणि त्याच्याबद्दल जे बोलले त्याच्याबद्दल खूप समाधान वाटलं आणि असं वाटलं की पुढे सगळे जर शिकले, सगळ्यांपर्यंत जर पोचलं तर तुमचा आमचा भारत जो आहे तो परत समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सर्वप्रथम पालेकर गुरुजींना खूप मोठा दंडवत, साष्टांग नमस्कार त्यांना. खूप सुंदर काम त्यांचं चालू आहे आणि समाधान भाऊंसारखे युवक हे मोठं काम सुरू ठेवतायत, म्हणून त्यांना पण खूप नमस्कार. मी आता लहान मुलांचा जो कार्यक्रम आपला आहे तिथे येतो. विशाल भाऊ, याच्यामध्ये ऑडिओमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला लगेच कळवा प्लीज. माझं बोलणं मध्ये थांबवलं तरी चालेल. येस सर, येस. खूप खूप धन्यवाद. इथे आम्हाला दोघांनाही बोलवलं, आमची ओळख झाली. सागर मित्र अभियान हे 10 वर्षापूर्वी सुरू झाले आणि आपण जेव्हा संवर्धनाची कामं करतो आणि मग ती कामं जर बरोबर झाली आणि जमिनीच्या खालचं जे पाणी आहे ज्याला सबसरफेस वॉटर अपन म्हणतो, जो जमीन के नीचे जो जल है जिसको हम सबसरफेस वाटर कहते हैं, तो इसमें जब वृद्धि होती है, रिचार्जिंग होता है तो नदी तो बहती है. हमारे राजेंद्र सिंह जी कहते हैं कि जब जमीन